ती नाती इथे आली ना की मला टेन्शन असतं. म्हणजे माझे एक पप्पा आहेत खरं सांगायचं तुम्हाला तर, त्यांचा खूप जीव आहे माझ्यावर. याच्यात काय खरं सांगायचं? तुम्हाला आता काय खरं आहे? तुम्हाला कसं कळतं मी हे एक मिनिट, हे तुझे पप्पा आहेत? हो, इथेच सगळं संपलंय. इथेच सगळं संपलंय ना. बरं झालं तू म्हणलास की खरं सांगायचं. मला आनंद निघे यांची एक स्पॉन्टेनियस प्रतिक्रिया पाहिजे याच्यावरती. पप्पा म्हणून ठीक आहे, तू जर यांचा मुलगा असेल तर आईविषयी शंका आहे. नमस्कार 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 नमस्कार. हे पप्पा बरं का? नका नका जा आता, बस झालं पप्पा. नाही ओळखतो त्यांना मी. नको पप्पा. अरे पोरं थांब ना. नाही पप्पा. नाही ओळखतो. नमस्कार नमस्कार नमस्कार. नाही नाही आनंद शिंदे. किती वर्षांनी भेट झाली. आनंद इंगळे. आनंद शिंदे असं घ्यायचं. केस कापले म्हणून काय वा ते बोला ना पोपटाचं गाणं. मस्त बोला बोला. अहो तुम्ही आता यांचे वडील आहे म्हणताय, पोपटी रंगबिंगाचे काय झब्बे घालून आला. अहो पण मी खरंच आनंद शिंदे नाही हो, ते फार मोठे कलाकार आहे. नाही नाही असं कसं. हा? अरे वा वा काय पडतं सर. नसिरुद्दीन शाह. काय गजल आहे. पप्पा पप्पा. निखिल वागे. दाढी काढली तरी ओळखतो मी. तुमची स्टाईल मस्त अशी हसून हसून बोलायचं. तुमचे हात चुकत नाही का? हा तुम्हाला सांगायचं राहिलं, तुमची स्टाईल ना अनिल कपूरने चोरली. कशी कशी पप्पा? पप्पा राहू देते. पप्पा नको. पप्पा मुलाला आवडतं बरं का ती? पप्पा पप्पा तिला नाही ओळखायचं. त्यांना सांगा मुलीसारखे म्हणा. आवाज आवाज गोड आहे खरंच. हा थँक्यू. बच्चू पांडे मेहंदीच्या पानावर निवेदन. तर आपल्या समोर सादर होतंय मेहंदीच्या पानावर चुना लावू. काय संबंध? ते निवेदक आहेत का? मुलगी दिसते ना, श्रुती आहे ती. श्रुती. अरे नाही रे बच्चू पांडे, मला माहिती आहे तर काय तू असं कसं हे बघ. अनुपम खेर. मी अनुपम खेर सर. अरे वा यांचा चित्रपट पाहिला मी, जंजीर. ए भाई काय संबंध? किती मिक्स करता? हेच आहे बरोबर. अरे वा वहिनी किरण खेर पण आले. त्यांना कामाची काय गरज आहे? इलेक्शनला जिंकले नाही. मजा आहे तुमची. वा वा. अरे बाबा. हा व्हेरी गुड. एवढं पहिल्यांदा आठवतंय ना काहीतरी. अक्षर कोठारी. स्टँडिंग ओवेशन्स. एक मिनिट, मी धक्क्यातून सावरत नाही अक्षर. पप्पा सगळ्यांना चुकीचं ओळखलं, अक्षरला कसं काय बरोबर ओळखलं तुम्ही? नाही काय झालं, 2 तास विचार करत होतो, याच्यावर काही पंचच मिळेल. अरे वा वा वा. माधुरी दीक्षित. पप्पा झाली तुमची ओळख पिरियड आता? अरे दे ना पैसे, जाऊन येतो ना. दूध दूध आण. दिले तुम्हाला सगळे पैसे, तुम्ही घेऊन या दूध. चालेल चालेल. हा त्याच्याकडे खातं बनवतो. हे माझे असे पप्पा आहेत, काय करणार, त्यांना 2 सेकंद सुद्धा काही लक्षात राहत नाही, पण ते आमच्यासाठी एक एंटरटेनमेंट असतं. राजन सर, आम्ही असं ऐकलेलं आहे की कुठल्याही पार्टीला जेव्हा हे सगळे मित्र तुम्हाला घेऊन जातात तेव्हा नॉर्मली पार्टी संपताना सगळेजण जेवतात. तुम्हाला आधीच सांगितलं जातं तुम्ही जेवायला सुरुवात करा, असं का? एक घास 32 वेळा चावून खाण्याबद्दल ह्या वाक्यावरती माझी अपरंपार श्रद्धा आहे.
आणि सगळेजण कधीही कुठेही कुठल्याही हॉटेलमध्ये गेले किंवा पार्टीला गेले तरी सगळेजण एकच, तू पहिलं ह्याला जेवायला बसव आणि मग बाकीचे सगळे काहीतरी करून घेतील, तू ह्याला जेवायला बसव. पण राजनला भरभर खाताना मी पाहिलाय, खरंच तो चवीने प्रेमाने जेवतो. डान्स पण अप्रतिम प्रेमाने करतात. असं मनापासून dance करतात. मग होऊन जाऊ दे ना एक छोटासा डान्स. नाही, याच्यावरती याच्यावर किस्सा असा आहे की आम्ही एक नाटक बसवत होतो ज्याच्यामध्ये मला नाच होता. हा. आणि आपल्या आत्ताच्या ज्या डान्स डिरेक्टर आहेत अत्यंत प्रतिथयश अशा दीपाली विचारे, आणि तिला त्या डिरेक्शन करायला आल्यानंतर पहिल्या दिवशी मी, संजय मुरे आणि धनंजय गोरे असे 3 जण होतो नाचाला. आणि पहिल्या दिवशी सांगितलं, हे बघ दीपाली, कुठलाही नाच असतो ना तो ह्याच्या वर असतो, ह्याच्या खाली नसतोच. त्यामुळे दीपालीने कुठलीही स्टेज सांगितलं की आम्ही हे नाही चालायचं, ती सांगितल्याप्रमाणे. आणि त्याच्यानंतर दीपालींनी असं सांगितलं की जर मी तुम्हाला नाच शिकवू शकते तर मी ह्या जगात कुणालाही नाच शिकवू शकते. मयूर वैद्य नावाचे एक गृहस्थ होते जे आम्हाला नाच शिकवायला आले होते. त्यांनी एक स्टेप अशी दिली होती, 1 2 3 4 असं एक दिवसभर तालीम चालली होती. दुसऱ्या दिवशी स्वाती चिटणीस आमच्या बरोबर माझी सहकती बोलली, पायात गोळे आलेले राजन, काय किती वेळ नाचवलं त्यांनी दिवसभर असं असं करून. तर म्हटलं माने ना पाय दुखत आहे. ती बोलली कसं काय? म्हटलं वेडी खालीवर नसतं जायचं, हात फक्त वर खाली करायचा. हा दिवस तालीम घेऊन त्याला कळलं नव्हतं की मी खाली जात नाहीये. प्लीज एक छोटासा डान्स आम्हाला बघायचा. राजन दादा आणि श्रुती मराठे. अगदी नाही काय. थँक्यू. आता जर खरंच आबा असते इथे, आबा असते तर ह्या डान्सवरती काय बोलले असते समजा. मी प्रयत्न करतो. हे बघ शेखर, तू आता तिथे नाचलास तर ते अतिशय सुंदर असा नाचला. म्हणजे कॉम्प्लेक्स झाला त्या पोरीला कसं नाचायचं. साधारणपणे सांगू का, साधारणपणे कसं असतं की गाणं महत्वाचं नाहीये, नाच महत्वाचा. ती गाणं घेऊन बसली होती, हा नाच घेऊन बसला. सगळ्यात महत्वाचं काय तर ताल. तर मी कसं नाचायचं हे लहानपणापासून त्याला मी शिकवलेलं असल्या कारणानं अत्यंत सुंदर नाचलेला आहे. तर हसून हसून सगळ्यांच्याच पोटात दुखायला लागलं असेल. घेऊयात एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. चला हवा येऊ द्या. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय चला हवा येऊ द्या. तुम्ही खूप छान स्वयंपाक करता, मी असं ऐकलं. ती स्वयंपाक खूप छान करते. त्याच्यामध्ये एक फक्त शब्द राहिलाय, हा, की जेवण ऑर्डर खूप छान करते. ऑर्डर हा शब्द राहिलाय. ज्यावेळी माझा आणि परेशचं अफेअर सुरू होतं तेव्हा मी खूप, मला त्याला इम्प्रेस करायचं असायचं आणि मी स्वयंपाक करायचे त्याच्यासाठी. आणि मी पहिल्यांदा त्याला काहीतरी असं व्यवस्थित 2-3 तास राबून असं स्वयंपाक केला. त्याला वाढला, तो जेवला आणि माझी अपेक्षा होती की तो काहीतरी सांगेल मला की छान झालं वगैरे. तर तो मला म्हणाला की तू कशाला स्वयंपाक करते, आपण बाहेर जात जाऊ ना जेवायला, कशाला कष्ट करतेस एवढे. आणि तेव्हापासूनच त्याचं जे म्हणणं आहे ते आज तागायत तेच म्हणणं आहे. कधीही माझ्यावर प्रसंग आला स्वयंपाक नको बाहेर जाऊया आपण. हे तुम्ही ठरवून केलेलं आहे की खरंच तुम्हाला येत नाही? श्रुती, आता जे गाणं वाजत होतं म्हणजे तुमच्या एंट्रीलाही वाजलं, आता एक डान्स पण झाला त्याच्यावरून, तर ते साऊथचं कनेक्शन असं मी ऐकलं. तर काय अनुभव होता तिकडे काम करण्याचा? अचानक तिथे एक ऑफर आली मला तिकडनं आणि मी ती एक्सेप्ट केली. इतकं सोपं झालं ते. पुण्यात एक फोटोग्राफर आहेत, त्यांच्या ओळखीने मला ही फिल्म पहिली मिळाली. इंदिरा वेळा त्या फिल्मचं नाव होतं, जे एतराचं रिमेक होती. प्रियंका चोप्रा, अक्षय कुमार आणि करीना कपूरचा. तर मी करीना कपूरचा रोल केला होता, त्या लॉयरचा रोल केला होता. मी ती भाषा शिकले, थोडीशी बेसिक शिकले, कारण मलाच प्रॉब्लेम तमिळ तेलुगू कुठली? आम्हाला काय दोन्ही तमिळ. मी तमिळ फिल्म्स केल्यात. बरं, मग त्या भाषेमध्ये समजा तुम्ही मला प्रपोज कराल तर कसं कराल? तेच नाही येत ना, नेमकं ते येत नाही. अगं
कमाल आहे तुझी. त्याला येत नाहीच आहे ती भाषा, काहीही बोल. एकदा आम्हाला ऐकायचं म्हणजे डायलॉग बोलतो एखादा. माझं ना एक लॉयर मी दाखवले होते ना, त्याच्यातला एक असं खूप मोठा पॅरा होता जो फार आठवत नाही, पण त्याच्यातले असे 2-3 लाईन्स होते की जज समोर मी जज मी किंवा लॉयर मी नडंद दे देदा. तुम्ही म्हणाल तसं आता. Please. ನಡಂದ ದೇದದ ಪಲಸ್ಟಿಂಗ್ ऑपरेशनला ईडपट्टीरिंद स्टेला बुके ईडपट्टरिंद असा तो काहीतरी पुढे डायलॉग होता, पण असं खूप असं बोलायचं मराठी होतं. पण आहे मध्ये.